कॅप राउंड 2 चे फॉर्म भरून झालेले आहेत. आज कॅप राउंड 2 चा रिझल्ट लागणार आहे म्हणजे अलॉटमेंट होणार आहे. तर याच्यानंतरूनच ही अलॉटमेंट कशी होते, त्यानंतर अलॉटमेंट कुठे चेक करायची, ही अलॉटमेंट झाल्यानंतरून वेगवेगळ्या केसेस आपण कन्सिडर करूया, की फर्स्ट राउंडमध्ये तुम्हाला कुठलं कॉलेज मिळालं होतं किंवा नव्हतं मिळालं. सेकंड राउंडमध्ये जर नवीन मिळालं तर काय होतं, ही सगळी प्रोसेस मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे, की अलॉटमेंट कधी डिक्लेअर होणार? तर मागच्या वर्षीचे जर ट्रेंड बघितले तर संध्याकाळी 5 वाजल्यानंतर तुम्ही एक्सपेक्ट करू शकता अलॉटमेंट डिक्लेअर होईल. अलॉटमेंट डिक्लेअर होण्याचा कुठलाही फिक्स टाइम नसतो. ज्यावेळी पण सर्व्हरवरती सगळे अपडेट्स रेडी होतात, त्यानंतर वेबसाईटवरती डिप्लॉयमेंट होते, त्यानंतर आपल्याला आपल्या प्रोफाईलमध्ये हे सगळं अलॉटमेंट दिसणं सुरू होतं. हे अलॉटमेंट कधी होणार याची जर तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजे असेल तर तुम्ही माझा फ्री व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. या नंबरवरती तुम्ही असा मेसेज करा, तुम्हाला माझ्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल आणि तुम्हाला सीईटी सेलवरनं जे पण पुढचे अपडेट्स किंवा नोटिफिकेशन येतील ते सगळे सगळे तुम्हाला फ्रीमध्ये माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये बघायला मिळतील. आता मेन क्वेश्चन आहे की हे अलॉटमेंट बघायची कशी? तर त्यासाठी आपण जाऊया माझ्या स्क्रीनवरती. मी आलोय सीईटी सेलच्या होम पेज वरती. जसं लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस फॉर कॅप राउंड 1. याच पद्धतीने कॅप राउंड 2 ची अलॉटमेंटची लिंक नवीन तुम्हाला दिसेल आणि त्याच्याऐवजी 1च्या ठिकाणी तुम्हाला 2 दिसेल, कॅप राउंड 2. त्याच्यावरती क्लिक करायचंय. हे क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज असं ओपन होईल. तिथे तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन नंबर, EN आयडी, जसं यावर्षीचे सगळे जे ऍप्लिकेशन आयडी हे EN26 ने सुरू होतात, तो तुम्हाला टाकायचा आहे आणि डेट ऑफ बर्थ एंटर करायची आहे. सबमिट बटन वरती क्लिक केलं की या राउंड मध्ये तुम्हाला कुठलं कॉलेज अलॉट झालंय याचे तुम्हाला डिटेल्स हे बघायला मिळतील. आता यामध्ये आपण वेगवेगळे केसेस कन्सिडर करूया. फर्स्ट केस आहे, तुम्हाला फर्स्ट राउंड मध्ये कॉलेज मिळालं होतं पण सेकंड राउंड मध्ये कुठलंही कॉलेज मिळालं नाही. तर अशा वेळी तुमचं मागचं कॉलेज हे ऍज इट इज राहणार आहे. त्या कॉलेजला जाऊन तुम्ही याचा जो ऍडमिशन पिरियड आहे कॅप राउंड 2 चा, त्यावेळी तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तुम्ही जाऊन ऍडमिशन घेऊ शकता किंवा तुम्ही थर्ड राउंडला बेटरमेंट करून जाऊ शकता. तुमचं मागचं कॉलेज ऍज इट इज राहतं, ते कॉलेज कॅन्सल होत नाही. आता सेकंड केस आहे, फर्स्ट राउंडला तुम्हाला कुठलं तरी कॉलेज अलॉट झालं होतं, ओके, आणि सेकंड राउंडला परत नवीन एक कॉलेज अलॉट झालंय. तर फर्स्ट राउंडला मिळालेलं कॉलेज हे ऑटोमॅटिक कॅन्सल होतं. जसं फर्स्ट राउंड मध्ये डी वाय पाटील पिंपरी मिळालं होतं आणि सेकंड राउंड मध्ये डी वाय पाटील आकुर्डी मिळालं. तर ते तुमच्याकडे दोन ऑप्शन राहत नाही, जसं डी वाय पाटील पिंपरी घ्यायचे की डी वाय पाटील आकुर्डी, हे दोन ऑप्शन राहत नाही. लेटेस्ट राउंड मध्ये जे पण कॉलेज अलॉट झालं असतं ते तुमचं कॉलेज फायनल असतं आणि मागच्या राउंड मध्ये मिळालेलं जसं डी वाय पाटील पिंपरी हे कॉलेज ऑटोमॅटिक कॅन्सल होईल. आता यानंतरून पुढच्या राउंडला जायचंय की ऍडमिशन घ्यायचंय हा तुम्ही डिसिजन घेऊ शकता. आता तिसरी केस अशी आहे की फर्स्ट राउंडला तुम्हाला कुठलंही कॉलेज अलॉट झालं नाही, सेकंड राउंडलाही तुम्हाला कुठलंही कॉलेज अलॉट झालं नाही, तर असे स्टुडंट थर्ड राउंडचा फॉर्म हा भरू शकतात. त्यांना पोर्टलमध्ये जाऊन काहीही चेंजेस करण्याची गरज नाही. आता पुढची केस आहे, ज्या स्टुडंटचं ऑप्शन हे ऑटो फ्रीज झालेत, म्हणजे काही नंबर ऑफ ऑप्शन्स हे ऑटो फ्रीज होत असतात. जसं सेकंड राउंडला पहिले 3 ऑप्शन मध्ये जर तुम्हाला कॉलेज मिळालं तर ते ऑटो फ्रीज होणार आहे आणि कंपल्सरी तुम्हाला तिथे फ्रीज बेटरमेंट करण्याचे ऑप्शन तिथे दिसत नाही. तुम्ही डायरेक्ट ती ऑटो फ्रीज वाली पीडीएफ घ्यायची असते आणि कॉलेजला जाऊन तुम्ही ऍडमिशन ही घेऊ शकता. तसेच तुमचं जर ऑटो फ्रीज झाला असेल ऑप्शन, तर कॅप राउंडचे पुढचे फॉर्म हे तुम्हाला भरता येत नाही. जर सेकंड राउंड मध्ये पहिले 3 मध्ये तुम्हाला कॉलेज मिळालंय तर कॅप राउंड 3 आणि कॅप राउंड 4 याचे तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकत नाही. तुम्हाला जरी पुढच्या राउंडला जर कॉलेज ट्राय करायचं असेल तर तुम्हाला स्पॉट राउंड हा एक ऑप्शन असतो. तर स्पॉट राउंडची जी प्रोसेस असते ती मी तुम्हाला वेगळ्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेल, ते तुम्ही बघू शकता आणि स्पॉट राउंडचे फॉर्म जे आहेत हे तुम्ही भरू शकता. आता एक केस अशी आहे की स्टुडंटला डिसिजन झालंय की आता मला कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय. ऍडमिशन घेण्याआधी आपल्याला ऑप्शन हा फ्रीज करावा लागतो. फ्रीज करण्याआधी मी सगळ्या स्टुडंटला रेकमेंड करतो की तुम्ही कॉलेज व्हिजिट करा. कॉलेजबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती झाली, तुमचा डिसिजन झाला, त्याच्यानंतरूनच तुम्ही फ्रीज जो ऑप्शन जो आहे तो पोर्टलवरती अप्लाय करा आणि नंतर त्याची पीडीएफ जनरेट करा. तुम्ही जर फ्रीज ऑप्शन चूज केला, पीडीएफ जनरेट झाली, त्याच्यानंतरून तुम्ही तुमचा डिसिजन हा चेंज करू शकत नाही. पुढच्या राऊंडला मला जायचंय तर फ्रीज केल्यानंतर ते पॉसिबल नसतं, तुम्ही राऊंड मधनं बाहेर होता. आता असे पण बरेच स्टुडंट आहेत ज्यांनी ऑप्शन फ्रीज केला पण त्याच्यानंतर ते ऍडमिशन घेऊ शकले नाही, कारण ऍडमिशन मिळण्यासाठी आपल्याला पुढचे जे डेट्स आहेत ते विदिन डेट्स मध्येच आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असतं. तुम्ही जर कॉलेजला जाण्यास असमर्थ ठरले किंवा कॉलेजला पोहोचू शकले नाही, जसं बऱ्याच केसमध्ये आता जर वातावरण हे पावसाचं आहे आणि तुम्ही लास्ट डेला जर ऍडमिशन घेणार असाल आणि कॉलेजला ऍडमिशनची प्रोसेस कंप्लीट करू शकले नाही, तर तुम्ही राऊंड मधून बाहेर होता आणि तुमची सीट पण ही वॅकंट होऊन जाते, तुम्हाला दुसऱ्या स्टुडंटला ही सीट दिली जाते. त्यामुळे लास्ट डेला जाऊन ऍडमिशन घेण्याची रिस्क घेऊ नका. तुम्हाला ऑलरेडी यामध्ये सेकंड राऊंड नंतरून 4 दिवस हे तुम्हाला मिळतात ऍडमिशनसाठी, त्यामध्ये पण 15 ऑगस्टमुळे कॉलेजला सगळ्या कॉलेजला सुट्टी असणार आहे, त्यावेळी तो एक दिवस जो आहे तो ऍडमिशन त्यावेळी मिळत नाही. तर त्या पद्धतीने तुम्ही
पॅरेंट्स आणि स्टुडंट तसं प्लॅनिंग करायचं आहे आणि नंतरच कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे. एका चक्करमध्ये तुम्ही बघू शकता कॉलेजला व्हिजिट करायचं आणि ऍडमिशन घेण्याचं तुम्ही प्लॅनिंग करू शकता. जसं कॉलेज बघितलं, कॉलेजला व्हिजिट केलं, कॉलेज बघितलं, कॉलेज आवडलं तुम्हाला, त्याच्यानंतरून तुम्ही फ्रीज हा ऑप्शन अप्लाय करा. जाण्याआधीच फ्रीज किंवा बेटरमेंट करू नका. कॉलेजला गेल्यानंतर सगळ्या ज्या पॅरामीटर्स असतात, कॉलेज घ्यायचं की नाही घ्यायचं याच्याबद्दल पण मी डिटेल व्हिडिओ बनवला आहे. तो जर तुम्ही बघितला नसेल तुम्ही जाऊन बघा. त्या पॅरामीटर मध्ये ते कॉलेज कितपर्यंत योग्य आहे आणि तो नंतर डिसिजन तुम्ही पोर्टलवरती अप्लाय करा. कारण अजून तुमच्याकडे चान्स आहे की तुम्ही पुढच्या राऊंडला जाऊन बेटरमेंट करू शकता किंवा बेटर कॉलेज तुम्हाला मिळण्याचे अजून चान्सेस आहेत. त्याच्यामुळे फ्रीज ऑप्शन अप्लाय करण्याआधी खूप विचार करा. तुम्ही जर बेटरमेंट करणार असाल तर पुढच्या राऊंडमध्ये पण सेम प्रोसेस आहे. फक्त बेटरमेंटसाठी जाताना थर्ड राऊंडला जे ऑटो फ्रीज वाले ऑप्शन आहेत, नंबर तो पहिले 6 ऑप्शन ऑटो फ्रीज होतात, त्या पद्धतीने तुम्ही फॉर्म भरा आणि जे करंट अलॉटेड कॉलेज आहे त्यापेक्षा बेटर कॉलेज तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये तुमच्या ऑप्शन फॉर्म मध्ये टाका. आता अजून एक क्वेश्चन बरेच स्टुडंट विचारतात, सर सीट ऍक्सेप्टन्स फी आता सेकंड राऊंडला नवीन कॉलेज अलॉट झालं किंवा कॉलेज अलॉट झालं नाही, तर ही पे करावी लागते का? सीट ऍक्सेप्टन्स फी जी आहे 1,000 रुपये, ती आपल्याला फक्त वन टाइम पे करावं लागते. ते पण तुम्हाला फर्स्ट टाइम ज्यावेळी कॉलेज अलॉट झालं त्यावेळी आपल्याला 2 प्रोसेसेस कंप्लीट करावं लागतात. एक आहे फर्स्ट सेल्फ व्हेरिफिकेशन, जसं आपली जी पण इन्फॉर्मेशन आपण पोर्टलवर दिली आहे ती करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे त्याचा एक डिसिजन द्यायचा असतो, तो असतो सेल्फ व्हेरिफिकेशन. त्याच्यानंतरून सीट ऍक्सेप्टन्स घेऊन आपल्याला 1,000 पे करायचे असतात. तर त्याबद्दल पण मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. आता फर्स्ट राऊंडला जर तुम्ही सीट ऍक्सेप्टन्स केलेला असेल, फीस पे केलेली असेल, तर सेकंड, थर्ड, फोर्थ राऊंडमध्ये तुम्हाला परत पे करण्याची गरज नाही. पण असे बरेच स्टुडंट्स आहे की ज्यांनी फर्स्ट राऊंडमध्ये त्यांना कॉलेज अलॉट झालं नव्हतं, तर त्यांना तो ऑप्शनच नव्हता सेल्फ व्हेरिफिकेशन आणि सीट ऍक्सेप्टन्सचा. तो त्यांना सेकंड राऊंड किंवा थर्ड राऊंड मध्ये तो दिसेल, त्यावेळी तुम्हाला ते सीट ऍक्सेप्ट करायचं आहे आणि 1,000 रुपीज पे करायचे आहेत. आता असे पण स्टुडंट असतील की ज्यांना फर्स्ट राऊंड मध्ये कॉलेज अलॉट झालं पण त्यांनी सीट ऍक्सेप्टन्स फी पे केली नव्हती, तर अशा स्टुडंटला जर चांगलं सेकंड राऊंड मध्ये कॉलेज मिळालंय आणि त्यांचा डिसिजन झालाय की ते कॉलेजला ऍडमिशन घ्यायचे किंवा बेटरमेंट करायची किंवा ते सीट बुक करून मग पुढच्या राऊंडला जायचंय किंवा फ्रीज करायचंय, अशा केसमध्ये तुम्हाला 1,000 रुपीज हे जे आहेत हे सेकंड राऊंडला पे करावे लागणार आहेत. आता पुढच्या डेट्स काय आहेत ह्या मी तुम्हाला दाखवतो. इथे तुम्ही बघू शकता 12/8/2026 म्हणजे आज हा प्रोव्हिजनल अलॉटमेंट 2 ही होणार आहे. सेकंड राऊंडचा जो रिझल्ट आहे हा आज डिक्लेअर होईल आणि त्याच्या ऍडमिशनचे जे डेट्स आहेत ते आहे 13 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट आणि दुपारी 3 वाजेपर्यंत तुम्हाला पोर्टलवरती तुमचा जो ऑप्शन आहे हा जो डिसिजन आहे तो नोंदवावा लागतो की तुम्हाला फ्रीज करायचे किंवा बेटरमेंट करायचे. आणि तुम्ही जर ऍडमिशन घेणार असाल तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 17 तारखेला इथपर्यंत विंडो ही दिलेली आहे. त्याच्यानंतर कॉलेज ऍडमिशन हे क्लोज करतं, तुम्हाला ऍडमिशन हे घेता येत नाही. तुम्ही 18 तारखेला जासाल किंवा या दिवशी खूप लेट नाईट असेल तर त्यावेळी कॉलेज अलाउ करत नाही. त्यामुळे तुम्ही लास्ट डेचा कॉलेज व्हिजिट करायचा प्लॅन करू नका, याच्यामध्येच तुम्ही प्लॅन करा 13, 14, 15, 16. ओके, 15 मध्ये पण 15 ऑगस्टची सुट्टी आहे, तर त्या दिवशी कॉलेज सगळे बंद असणार आहेत. त्याच्यानंतरून ऍडमिशन झाल्यानंतर पुढच्या राऊंडचं जे व्हॅकन्सी लिस्ट आहे ती 18 ऑगस्ट 2026 ला डिस्प्ले होईल. आणि थर्ड राऊंडला तुम्ही जर जात असेल तर थर्ड राऊंडचे जे ऑप्शन्स फॉर्म आहेत ते आपल्याला 19, 20 आणि 21 या 3 दिवसामध्ये भरायचे आहेत. त्याचा रिझल्ट जो आहे हा 24 ऑगस्टला डिस्प्ले होईल. आणि तुम्हाला थर्ड राऊंडमध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा तुम्हाला बेटरमेंट करायची असेल तर त्यासाठी विंडो आहे 25, 26, 27 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला ही बेटरमेंट किंवा फ्रीची प्रोसेस करायची किंवा ऍडमिशनची प्रोसेस ही कंप्लीट करायची आहे. तर हे शेड्यूल आपलं पुढच्या सेकंड आणि थर्ड राऊंडचं असणार आहे. थर्ड राऊंड झाल्यानंतर चौथ्या राऊंडला तुम्हाला किती वॅकंट सीट आहेत फोर्थ राऊंडसाठी, रिझल्ट जो आहे हा 28 ला डिस्प्ले होईल. नंतर फोर्थ राऊंडला तुम्ही जर फॉर्म फिलअप करणार असाल तर त्याचे डेट्स आहे 29, 30 अँड 31 ऑगस्ट. त्याची अलॉटमेंट जी आहे ही थर्ड ला डिस्प्ले होणार 3 सप्टेंबर. आणि त्याचं तुम्हाला ऍडमिशन कॉलेजला करायचं असेल तर त्याच्या डेट्स आहे 4, 5, 6, 7. तर या दिवसामध्ये इथे 4 कॅप राऊंड जे आहेत हे लास्ट डेट आहे 7 तारीख. इथे कॅप राऊंड 4 हे संपतात. त्याच्यानंतर स्पॉट राऊंड चालू होतात. इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म जे फिल करायचे आहेत ते ऑलरेडी चालू झालेले आहेत. त्याचे डेट हे 3 ऑगस्ट पासून चालू झालेले आहेत आणि लास्ट फॉर्म भरण्याची डेट आहे 7 सप्टेंबर. इथपर्यंत तुम्ही जर इन्स्टिट्यूशन राऊंडला स्पॉट राऊंडला जर तुम्ही ट्राय करणार असाल तर या दिवसाच्या आधी तुम्हाला तुमचे फॉर्म हे सबमिट करायचे आहेत. हे आहे पुढचं शेड्यूल. तुम्हाला काही क्वेरी असेल तर या नंबरवरती तुम्ही मेसेज किंवा कॉल करू शकता.